सर्वांना सस्नेह नमस्कार। माझा गाव माझी बातमी या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, मी काल परवाच एक बातमी या ठिकाणी टाकली होती की सासकलच्या पश्चिमेकडून वाहणाऱ्या धुमाळवाडीवरून येणाऱ्या ओढ्यावरती अवैधरित्या रात्रीच्या अंधारामध्ये या ठिकाणी अवैध वाळू उपसा करण्यात येत होता। या दृष्टीने माझ्याकडे काही व्हिडिओ आणि काही फोटो पाठवण्यात आले, तिथल्या शेतकऱ्यांकडून ते आलेले होते आणि त्या अनुषंगाने हे बंद झालं पाहिजे। सासकल जन आंदोलन समितीने गेल्या 4-5 वर्षांपासून या ओढ्यावरती कुठल्याही प्रकारची वाळू भरण्याला प्रतिबंध केलेला होता आणि त्यामुळे वाळू उपसा बंद झाला होता। परंतु या ठिकाणी रात्रीच्या अंधारामध्ये पुन्हा एकदा टिप्पर आणि जेसीबीच्या सहाय्याने वाळू भरल्याचं या ठिकाणी काही फोटो आणि व्हिडिओ आमच्याकडे प्राप्त झाले। या व्हिडिओ नंतर थोडी शहानिशा केल्यानंतर हे लक्षात आलं, त्या ओढ्याच्या शेजारचे जे शेतकरी आहेत सर्जेराव शंकर मुळीक म्हणजे चांगोनाबाई सर्जेराव मुळीक या ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांचे पती यांनी या ठिकाणी मला प्रत्यक्ष फोन केला आणि फोन करून सांगितलं की रात्रीच्या अंधारामध्ये माझ्या तब्येतीमुळं मला जाता आलं नाही, पण वस्तीला काही मुलांना मी तिथं पाठवलं होतं। तर त्या ठिकाणी पप्पू उर्फ उमेश यमपुरे यांचे वाहनं आणि त्यांचे ड्रायव्हर त्या ठिकाणी वाळू उपसा करत होते। त्यावेळेस त्यांना हटवल्यानंतर त्या ड्रायव्हरांनी त्यांना सांगितलं की बाबा आम्हाला पप्पू यमपुरे यांनी वाळू भरायला सांगितलेले आहे। मग त्यानंतर या ठिकाणी तो वाळू उपसा जो सुरू होता तो थांबवला, तो बंद करण्यात आला। यानंतर सर्जेराव शंकर मुळीक यांनी पप्पू यमपुरे यांना फोन केला आणि फोन करून विचारलं की बाबा या ठिकाणी वाळू उपसा का करतोय तू? तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही पास काढलेला आहे, परंतु कुठल्याही स्वरूपाचा पास काढला नाही हे नंतर लक्षात आलं आणि तलाठी मॅडमने सुद्धा सांगितलं की पास वगैरे काय काढलेला नाही। आणि त्यानंतर मग पप्पू यमपुरे यांनी असं सांगितलं की 4:30 वाजता मी त्या ठिकाणी तो खड्डा जो झाला आहे, जिथली वाळू जी उपसा झाल्या त्या ठिकाणी जेसीबी पाठवून तो तुमचा खड्डा बुजवून देतो। काल परवा 4:30 वाजेपर्यंत पप्पू यमपुरे यांनी तो खड्डा न बुजवल्यामुळं काल रितसर सर्जेराव शंकर मुळीक यांनी रितसर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार आपली दिलेली आहे आणि त्या तक्रारीमध्ये सगळं विवरण त्याच्यामध्ये दिलेलं आहे। आता हे सांगायच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे, पप्पू यमपुरे किंवा पप्पू उमेश यमपुरे जे आहेत त्यांना सुद्धा काही बाहेरचे नाहीत, ते गावच्या लगतच्या एका शेजारच्याच गावचे आहेत। मी त्यांना अनेक वेळा मी सांगू इच्छितो त्यांना सुद्धा की तुम्हाला अनेक वेळा मी सांगितलेलं आहे की हा ओढा जो आहे हा सासकलच्या हद्दीतला आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतजमीला या वाळू उपशामुळे धोका निर्माण झालेला आहे। अनेकांची जमिनी वाहून गेलेल्या आहेत आणि जी पाण्याची पातळी आहे, जे पर्क्युलेशन जे व्हायला पाहिजे ते होत नाही। त्यामुळे तुम्हाला वारंवार सांगून तुम्ही जर अशा प्रकारचं जर या ठिकाणी अवैध काम करत असाल तर तुमच्या विरुद्ध तक्रार सर्जेराव शंकर मुळीक यांनी केली, ते योग्यच केलं। त्यामुळे रितसर पोलीस मंडळी जे काही कारवाई करतील ते आहेच। त्यानंतर तलाठी मॅडमने लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे परवाच्या दुसऱ्या दिवशी तिथं जाऊन तो पंचनामा केलेला आहे आणि पंचनामा करून त्यांनी तो पंचनामा प्रांत कार्यालयामध्ये महसूल विभागात त्यांनी तो जमा पण केलेला आहे। तर माझं या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की बाबा तुम्हाला वाळू ही नदीला मिळत असेल, जिथं कुठं त्याचा तुम्हाला निलाव घ्यायचा असेल, जिथं कुठं पास काढायचा असेल तिकडे जरूर काढा, परंतु सासकलच्या ओढ्यावर पाय ठेवू नका। कारण सासकलचा ओढा हा इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, आमच्या स्वतःच्या जमिनी त्या ओढ्या लगत आहेत। तुमच्या या अवैध वाळू उपशांमुळे तुम्हाला पैसा मिळतोय, पण आमची शेतजमीन ही वाहून जाणार आहे, धोक्यात येणार आहे। आणि म्हणून सर्जेराव शंकर मुळीक यांनी जी काही तक्रार केली त्या तक्रारीच्या अनुषंगाने सांगतो, आज त्यांची तक्रार, उद्या अनेक जण तक्रारी तुमच्या विरोधात पडतील, तर हे होऊ नये याच्यासाठी इथून पुढे काळजी घ्या। जे काही तुम्ही खड्डा केलेला आहे, जी वाळू भरली असेल ते मोजून टाका आणि हा विषय इथं संपवा। मी तुमच्यासहित अनेक जे वाळू उपसा करणार त्यांना अजून सांगतो किंवा तुम्हाला जर कुणी गावातले लोक सामील असतील, काही ग्रामपंचायत सदस्य असतील, कुणी सदस्य असतील, जे कुणी असतील, मी आहेत असं म्हणत नाही, पण जर असतील किंवा कुणी तुम्हाला भरायला सांगत असेल तर त्यांचं सुद्धा नाव आम्हाला सांगा, आम्ही त्याही लोकांची नावं जाहीर करू। परंतु हे इथून पुढे चालणार नाही, हे मी या ठिकाणी काळ्या दगडावरची रेघ आहे। तुम्ही शेतकऱ्यांचं नुकसान करू नका। जी पाण्याची पातळी आता चांगली जी झालेली आहे, लोकांना पाणी बारमाही मिळत आहे, शेतकऱ्यांच्या शेतजमीचं नुकसान करून तुम्ही स्वतःची घरं भरू नका। आणि तुम्हाला जे कोणी मदत करणारे असतील, मग कुणी असो, अगदी ग्रामपंचायत मोठ्या पदावर असणारा माणूस असो नाही तर सोसायटी कुणी बी असो, आज या ठिकाणी मी इशारा देतोय की तुम्हाला इथून पुढे जर अशा पद्धतीनं दिसलं तर आम्ही SP कडे सुद्धा जाऊ। आणि दुसरं आणखी राजकीय वरद असतं तुम्हाला असल्यामुळं या ठिकाणी दादांनी काही असं नाही सांगितलं की तुम्ही शेतकऱ्यांच्या जाऊन तिथं जमिनीतली ती वाळू भरा किंवा अवैधरित्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्रास द्या, असं काय कुठं सांगितलेलं नाही। त्यामुळे माझी
विनंती आहे, मी विनंती म्हणतो एवढ्यासाठी की हे जे काय आहे हे थांबवा, कारण हा गावचा प्रश्न आहे, हा वाळूचा प्रश्न आहे. कारण गावकऱ्यांना, आमच्या ग्रामपंचायतच्या सदस्यांना, सरपंचांना आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना ह्याचं देणं घेणं पडलेलं नाही, कारण त्यांच्या जमिनी ओढ्याच्या काठावरती नाहीत. त्यामुळं जमिनी कुणाच्या आहेत? जमिनी आमच्या आहेत आणि त्यामुळं आम्हाला त्यासाठी लढावं लागेल आणि आम्ही ते लढू. त्यामुळं संपूर्ण गौंड्याच्या मळ्यातली जी काही शेतजमिनी आहेत ते लोकांना आम्ही एकत्र येऊन याचा प्रतिकार निश्चित करू. मी एवढंच सांगतो की या ठिकाणी याच्यापासून धडा घ्या. आम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडणारे नाही. राजकीय वरदहस्त असला तरी जनता ही मोठी असते, जनतेची ताकद मोठी असते. आम्ही त्याचा निकराचा प्रतिकार करू. कोणी जी तुम्हाला सामील असतील त्यांची सुद्धा नावं आम्हाला सांगा, आमच्यापर्यंत कळवा. आणि या संदर्भात कुठल्याही प्रकारचा संपर्क आम्हाला नको आहे. आमच्या ओढ्यावरती पाऊल ठेवू नका. आमचा ओढा हा गावच्या शेतकऱ्यांसाठी वरदान आहे, कारण इथं आता पर्क्युलेशन झाल्यामुळं बारमाही पाणी मिळतंय. याच ओढ्यावरती 2 बंधारे सुद्धा झालेले आहेत आणि हे बंधारे झाल्यामुळं आम्हाला आमची पिकं ही ओलिताखाली आलेली आहेत, तर ती आम्हाला वाचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी रीतसर कायदेशीर मार्ग अवलंबू. नाहीतर जर प्रशासकीय अधिकारी, मग पोलीस यंत्रणा असेल, महसूलचे प्रांत असतील, तहसीलदार असतील, तलाठी असतील, सर्कल असतील, हे जर काही दखल यांची घेणार नाहीत तर आम्ही त्यांच्या विरोधात सुद्धा अगदी मंत्रालयापर्यंत जाऊ शकतो. कारण तुम्ही जर आर्थिक काही तडजोडी करून या ठिकाणी जर अशा प्रकारचं नुकसान करत असाल तर आम्हाला पुढचे मार्ग आहेत, आम्ही त्या पद्धतीनं त्याचा सामना करू. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा प्रामाणिकपणे अगदी नम्र होऊन सांगतो की हे थांबवा. इथून पुढं असला गलतानपणा आणि असं अवैध वाळू उपसा करू नका. जर करायला गेला तर मग आमच्याशी सामना तुम्हाला करावा लागेल, एवढंच मी सांगतो. शासकीय जन आंदोलन समिती संपलेली नाही, ती जागृत आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहे. जोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचं गौण खनिज, कुठल्याही प्रकारचं त्याचा अशी लूट होऊन देणार नाही, एवढंच मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.